हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर ही होती रेड वेल्वेट केकची ऑर्डर आणि हा हाफ केजीचा केक होता. अशा सेम केकचा मी ब्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर माझा हा न्यू कस्टमर होता आणि ह्या कस्टमरला सेम टू सेम तसाच केक हवा होता. तर तुम्हाला असं वाटायला नको की मी त्याच केकची व्हिडिओज टाकते. सो मी परत एकदा म्हणजे एक्सप्लेन करते की ही सेकंड ऑर्डर होती. मला फक्त त्यांना सेम केक हवा होता आणि ह्याच्यामध्ये मला चेंजेस नाही करता आले, कारण ह्याच्यामध्ये काही डिफरन्स मला करताच येणार नाही आहे. तर मी प्रॉपर सेम डिझाईन बनवली आहे. तर ह्याला क्रमकोट मी ऑलरेडी करून ठेवला होता आणि कारण हा पूर्ण सेट झाला पाहिजे होता म्हणून मी ह्याला ऑलरेडी क्रमकोट करून ठेवलं होतं आणि क्रमकोट करतानाची व्हिडिओ मला नाही बनवता आली. तर मी डेकोरेशनची आणि आउटर कोटची व्हिडिओ पासून स्टार्ट केलं आहे. तर आता मी हे करायला घेतलं आहे, कोट करायला घेतलं आहे बाहेरून आणि अशी फिनिशिंग खूप छान येते. तर हे माझं न्यू कस्टमर होतं. एक फ्रेंड आहे, त्या फ्रेंडच्या बहिणीने ऑर्डर दिली आहे मला आणि त्या केकपासून मला रेड वेल्वेटच्या सध्या केकच्या ऑर्डर यायला लागल्या आहेत आणि छान लागतो तो केक, असं काही वाईटही लागत नाही. तर ही फिनिशिंग झाली. नंतर मला मी 1 kgचा राऊंड बेस यूज केला आहे. हा 10x10चा बेस असतो 1 kgचा. जो मी 1 kgला यूज करते तो 10x10चा बेस यूज करते आणि हाफ kgला जो यूज करते तो 8x8चा बेस असतो. तर मला ह्या बेसला सुद्धा व्हाईट क्रीमनी कवर करायचं होतं, बट थोडासा वेळ लागत होता, कारण हे कवर करायचं म्हणले की प्रॉपर कवरिंग झाली पाहिजे आणि थोडं छान पण लुक आला पाहिजे त्याचा. सो मी ते हळूहळूच करत होते आणि प्रयत्न केला की सगळी फिनिशिंग एकसारखी व्हायला पाहिजे आणि ते छान दिसलं पाहिजे. तर मी त्याला प्रॉपर फिनिशिंग करून घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर वरतून जी डिझाईन होती ते 8 पेटल्स आहेत वाटतं त्या नोझलला. 8 पेटल्सचं स्टारचं नोझल यूज केलं आहे मी वरतून डिझाईनसाठी. तर ते दाखवेलच मी तुम्हाला. अजून ही फिनिशिंगच चालली आहे माझी. ह्याला थोडंसं निवांतच करावं लागतं कारण ती प्रॉपर झाली पाहिजे. तर ते झाल्यानंतर मी जे बेसला खालून क्रीम लागली होती एक्स्ट्राची ती क्लीन करून घेतली, जी तुम्ही आत्ता बघताय की साईड फिनिशिंग करताना अशी क्रीम वगैरे ही लागतेच. आणि मी हसले कारण माझ्या भावाने काहीतरी जोक टाकला मध्ये. त्याला कॉलेजला जायचं होतं आणि तोही मध्ये मध्ये करत होता. तर आता हा 8 पेटल्सचा नोझल आहे आणि हा स्टारचाच नोझल आहे. तर ह्यानी खूप सुंदर डिझाईन येते. तर मी तो यूज केला आहे ह्या डिझाईनसाठी आणि सेम जसं मी एक्स्ट्रा बेस लावला होता तो बेस मी पॅक करून ठेवला होता फ्रीजमध्ये आणि असा रॅप करून ठेवला की मग बेस एकदम स्मूथ आणि सॉफ्ट राहतो, तो कडक असा होत नाही. तर असं मी रॅप करून ठेवला होता. नंतर मी क्रश करायच्या आधी रॅपचं काढलं आणि मिक्सरमधून त्याचं बारीक क्रश करून घेतला. खूप सुंदर क्रश झाला होता, एकदम चिकट नाही, काही नाही, सेपरेट आणि छान क्रश झाल्यानंतर मी तो वरतून टाकून घेतला, सगळीकडे छान मस्त स्प्रेड केला आणि खूप छान झाला हा. स्प्रेड झाल्यानंतर मग एकदम प्रॉपरली टाकून घेतलं मी वरतून. कुठे वाईट स्पेस दिसायला नाही पाहिजे असा प्रयत्न केला मी आणि तो पुरलाही मला. तो क्रश म्हणजे भरपूर असं झाला होता आणि मी सगळा यूज करून टाकला, कारण नंतर त्याचा काही यूज होत नाही रेड वेल्वेट केकचा. तर ते टाकून झाल्यावर मग बेसला रिबिन लावायची होती, जसं की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की बेसला रिबिन होती आणि एक छोटंसं फ्लावर होतं. तर मी आता रिबिन लावायला घेतली. तीही खूप लक्ष देऊन आणि केअरफुली लावायला लागती, कारण ही फ्रेश क्रीम आहे जी मी आता तुमच्यासमोरच फिनिशिंग केली आहे. थोडा जरी धक्का लागला तरी केकची पूर्ण फिनिशिंग बिघडती. सो मी रिबिन लावून घेतली. रिबिन लावून झाल्यावर एक छोटंसं फ्लावर बनवलं, बो म्हणतात त्याला, छोटासा बो बनवला फ्लावर. आणि मग बो बनवून झाल्यावर तो बो लावला. कस्टमरने काय मला अजून सांगितलं नव्हतं की केकवर नेमिंग काय करायची आहे, तर मी नेमिंग नाही केली त्याच्यावर अजून. ज्यावेळेस कस्टमर सांगेल मला त्यावेळेस मी त्याच्यावर नेमिंग करेल. आणि नेमिंग करून झाल्यावर मी त्या केकचा शॉर्ट नक्की अपलोड करेल. तर हा आहे केकचा फायनल लुक. कसा झाला आहे हा नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.